हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मजेत ना? मी पण मजेत आहे. आणि ॲज युजल मी नेहमीप्रमाणे करकटलीच आहे, असू द्या. तर आजच्या ब्लॉगमध्ये लग्न राहणार आहे. माझ्या नाही बरं, आम्ही आज लग्नाला चाललो. तुम्हाला माहीत असेल माझ्या ब्लॉगमध्ये माझी सून दाखवली होती, नेहा म्हणून. तिच्या बहिणीचं लग्न आहे. ॲक्च्युली काल रात्री तुम्हाला सांगितलं होतं, रात्री पण जायचं होतं डीजेमध्ये, पण नाशिकपासूनच तब्येत थोडीशी डगमग होती आहे. पण आज बंद केलं का गुरु? हे बदमाश आहे पोरगा. पण असं आज लग्नाला तर जायलाच लागते. बस डोक्यानं साथ दिली पाहिजे. म्हणजे मायग्रेन जे दुखते ते, अरे बापरे, हाती दुखून इतकं विकनेस आला. तर असं आहे. आणि आज येणार आहे आमचा एपिसोड 27 तारखेला. पण आपलं हसताय ना, हसायलाच पाहिजे. तर नक्की बघा आवर्जून. आणि होऊ शकते ते आज दाखवतील, नाही तर ते 28 तारखेला दाखवतील. कारण की त्याने शूट करून घेतला आहे 2 दिवसाचा मिळून एक एपिसोड आहे. हे तुम्हाला माहीत असते. शनिवार रविवार, एक तर शनिवारी दाखवतील, नाही तर रविवारी दाखवतील. आणि आम्ही आता कुठं चाललो लग्नाला? आशेगाव पूर्ण. चला फ्रेश होऊन मस्तपैकी तयारी करून जाऊया. आणि पाहू आता किती ब्लॉग किती ब्लॉग निघते किती नाही. कारण रस्त्याने भरपूर काम आहे. ज्वेलरी वगैरे घ्यायची आहे, तिच्या राहिलेल्या आहे. म्हणजे बुक केल्या होत्या, पण त्या आल्या नाही टाईमवर. तर मग आता त्या पण घेऊन जायच्या. बघू आता काय होते ते. चला आता आपण जाऊ लग्नाले. आम्ही आता आलो आसेगाव पूर्णाले. मंगल कार्यालयात नवरीची तयारी चालू होती. पहा हे ज्वेलरी वगैरे किती छान आहे. आणि मेकअप करणाऱ्या वहिनीच होत्या, ज्यांनी माझं पहिलं मेकअप केलं होतं, त्याच होत्या. आणि त्यांची बघा आता म्हणजे तिची तयारी वगैरे चालू आहे. नंतर नवरीच्या एंट्रीची म्हणजे तयारी चालू होती. काहीतरी बाहेरून म्हणजे तिचे जियाजी म्हणजे तिचे जावई म्हणजे नेहाचा नवरा तिला असं काहीतरी बाईकवर आणणार आहे, असं काहीतरी आयटम होता तो. आता बघू काय होणार आहे. खास होती मी बोबडे मॅडमची खास होते. हा अजूनही आहे ना. नंतर नवरीने शालू घातला आणि तिने अजून छान तयारी केली, टचअप केलं. पहिले पांढऱ्या कपड्यावर लग्न लागलं आणि मग तिने शालू घातला. खूप छान दिसत होती नवरी.
चला आमच्या आता वहिनी चालल्या मेकअप आर्टिस्ट. तुम्हाला माहिती आहे मेकअप आर्टिस्टने पहिलं मेकअप अँडीच केलं होतं. तर आता त्या चालल्या, नवरीचं मेकअप केलं होतं, आता ते चालल्या. जेवण वगैरे झालं आमचं. चला ब्लाऊज तर नवरी झाली सार. पण नंतर मग नवरीची आई येऊन खूप रडली. तिच्या म्हणजे नवरीची आई माझ्याजवळ रडली, नंतर तिच्या हस्बंडजवळ म्हणजे नवरीच्या वडिलांजवळ जाऊन खूप रडली. खूपच खराब वाटत असते. हा क्षण तर लयच खराब असते. चक्कर मारून या बरं. तर अशी झाली नवरी सार. नंतर आम्ही आलो घरी, कारण आज शो येणार होता हसताय ना हसायलाच पाहिजे, ते बघायची खूप उत्सुकता होती. घरी आल्यावर सगळेजण वाट पाहत होते. रात्री 9 वाजताची माझा स्वयंपाकी व्हायचाच होता. तर मग लागलं हसताय ना हसायलाच पाहिजे. बघू आज दाखवते की उद्याच्या एपिसोडमध्ये दाखवते. असा आता आजचा एपिसोड पण याच्यामध्ये आमचा जो भाग होता तो दाखवला नाही. तो दाखवतील 28 तारखेला रात्री 9 वाजता. तर सगळ्यांनी आवाज बघा. कसा वाटला माझा ब्लॉग.